पक्षामध्ये काम केलेलं आहे. मी अत्यंत निष्ठेनं पावडे साहेबांना माहिती आहे, अनेक आमचे वरिष्ठ नेते इतकं मान सन्मान द्यायचे की विलासराव साहेब कितीही असल्यामुळं काय अडी अडचणी आल्या तरी पण असा आपण टार्गेट जर ठरवला बहुतेक जिल्हा परिषद सरकारमध्ये 30 सक्सेस होऊ शकतो. पण ह्या सगळ्या गोष्टीवर आपण नियंत्रण ठेवून आपल्या कार्यकर्त्यांना मजबूत करण्याचं काम आजच्या ह्या सभेसाठी उपस्थित सन्माननीय राज्याचे प्रदेशाध्यक्ष आपले सर्वांचे नेते ईश्वरजी भिंगे साहेब, व्यासपीठावर असलेले आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि येणाऱ्या काळात तुम्ही जे जबाबदारी आम्हाला दिसाल आमच्या तालुक्याच्या हिशोबाने आम्ही ते समर्थपणे पार पाडू. आणि येणाऱ्या काळात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये निश्चित हदगावमध्ये 6 गट आणि हिमायतनगरमध्ये 2 गट आहेत. आजही आमचे प्रबळ उमेदवार आहेत, पण येणाऱ्या काळामध्ये बिलकुल होत आहे. पावडे साहेब माझ्यासारख्या मला बाराडीची जबाबदारी द्या किंवा भोकरबद्दल कोणत्याची द्या, जे तिथं जास्तीत जास्त क्रमांकावर राहिलेले आहेत ते नगरसेवक, ते मेंबर, ते काँग्रेसचे पदाधिकारी आपल्या प्रत्येक जिल्हा परिषदेच्या सर्कलमध्ये 1-1, 2-2 माणसं राहतील. नगर परिषदच्या निवडणुका झाल्या, आपण तिथं प्रभारी नेमले होते. प्रभारीने काम चांगलं केलं. आमचे कोवळी इथं याला होते, आबापुरावर होते, मुखेडला आमचे साहेब यांच्या रूपाने हे कार्यकर्त्याच्या हिमतीनं आम्ही ते संपादन केलं आणि जिल्ह्यामध्ये आमची एक हिमायतनगर पालिकेचे नगराध्यक्ष आणि हदगाव नांदेड जिल्हा उत्तर काँग्रेसची पूर्ण पदाधिकाऱ्यांची व तालुकाध्यक्षांची बैठक झाली. या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेलचे अध्यक्ष प्राध्यापक आदरणीय यशपालजी भिंगे सर, प्रदेश सरचिटणीस रेखाताई चव्हाण, आमचे पूर्ण जिल्ह्यातील कार्यकर्ते, कार्यकारिणीचे कार्याध्यक्ष, सरचिटणीस आणि सर्वजण उपस्थित होते. महिला मंडळ पूर्व कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीचा उद्देश हा होता की येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुका तर आहेतच, पण मागे झालेल्या महापालिका निवडणुका असतील, नगर परिषद, नगरपंचायत असतील, याच्यात यश अपयश याची थोडी आम्ही म्हणजे संवाद साधला कार्यकर्त्यांशी किंवा काही गोष्टी कशा काय म्हणजे काय त्यांचंही मनोगत ऐकून घेतलं. बाबा जे निवडून आलेत त्याचं अभिनंदन करणे, जे पडलेत तर ते कसे पडले, काय झाले, या हिशोबानं सगळ्याचे प्रत्येकाचं मनोगत ऐकून घेतलं आणि हे सगळं करते वेळेस आपले आदरणीय भिंगे सर होते. आम्ही सर्वजण मिळून कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि हे करते वेळेस एकच आता आमच्या आजच्या बैठकीत असं ठरलं की येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद जेव्हा होतील तेव्हा आम्ही पूर्ण ताकदीनिशी नांदेड उत्तरची किंवा नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेस मजबूती आहेच. तुम्हाला सांगतो, पंजाबमध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या, त्या निवडणुकामध्ये भाजप साफ झालेली आहे आणि कर्नाटकामध्ये तीच हे विषय तेलंगणामध्ये तेच आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही बॅलेटवर पेपरवर निवडणुका घ्या अशी मागणी तर करत आहोतच, पण तुम्हाला सांगतो परवा जो करार झाला अमेरिकेशी, तर त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान होणार आहे. त्या बाबतीत असो, बाकी तुम्ही जे टी व्हीवर पाहत असतात, मोबाईलवर पाहत असतात, वेगवेगळ्या प्रकारचे जे घाणेरडे प्रकार चालू आहेत, या सगळ्या बाबतीमध्ये भिंगे सर असतील, जिल्हा काँग्रेस कमिटी असेल, ओबीसी सेलचे जे अध्यक्ष जिल्हा भिंगे सर, नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी आणि सर्वजण मिळून आम्ही येणाऱ्या काळामध्ये शासनाच्या विरोधात, भाजप शासनाच्या विरोधात मोठा लढा उभा करणार आहोत. आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या 16 तारखेला एक मोठं आंदोलन कलेक्टर ऑफिसच्या समोर आम्ही करणार आहोत.